तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भाजप नेते प्रवीण दरेकर आत्ता आपल्या सोबत आहेत. दरेकरजी, आज संजय राऊतांनी जे वक्तव्य केलेलं आहे, भाजपने काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवलेले आहेत. काल ज्या पद्धतीने निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी संसदेत जो काही मुद्दा उपस्थित केला होता, त्याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी आज जे वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांवरती भुंकण्यासाठी असे काही कुत्रे पाळून ठेवलेले आहेत. मला वाटतं संजय राऊत सकाळी उठल्यावर जे काही काम करतात त्याला ही उपमा योग्य पद्धतीनं लागू होते. कारण संजय राऊतच बेताल बिनबुलाचे आरोप करत खालच्या स्तरावर बोलण्याचं काम रोज अव्याहतपणे त्या ठिकाणी चालू असतं. महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांसंदर्भात भारतीय जनता पार्टी सदैव त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनं आहे. मराठी अस्मिता, मराठी भाषा आपण सोडलेली आहे आणि त्याच्यामुळं ना मराठी माणसांचा विषय त्या ठिकाणी आपण घेत का आस्था राहिलेली आणि त्याच्यामुळं मराठी नेतृत्वच आपल्याला त्या ठिकाणी कोणी स्वीकारायला तयार नाही. त्याच्यामुळं संजय राऊत जर अशा प्रकारे बोलले नाहीत तर ते राऊत कसले. त्याच्यामुळे रोज उठल्यावर ते स्वतः हे काम करत असतात. विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि ठाकरे गटाकडून स्वतः उद्धव ठाकरे उमेदवार असतील अशा पद्धतीची एक चर्चा आहे. आणि जर उद्धव ठाकरे उमेदवार असली तर ही संपूर्ण निवडणूकच बिनविरोध होईल अशी देखील एक शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडून असंही सांगितलं जातं की उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर आमचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना असतील, मात्र अन्य उमेदवार असेल तर मात्र पाठिंबा नसेल किंवा ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी देखील माहिती मिळते. मला वाटतं हा विषय शेवटी उद्धव ठाकरेंनी उभं राहायचं की नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीची एकत्रित काय भूमिका आहे त्यावर उद्धव ठाकरेंचं उभं राहणं त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि मला वाटतं पवारसाहेबांच्या वेळेला बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी उद्धवजींनी दिला होता आणि पवारसाहेबांनी भूमिका घेतली की उद्धवजी असतील तर आम्ही त्यांना समर्थन देऊ. आणि जर काँग्रेसही ते बोललं असेल तर मला वाटतं महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार म्हणून ते ठरू शकतात. निवडणुका एकूणच बिनविरोध होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. नाही, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुका ह्या मॅक्झिमम बिनविरोधच झालेल्या आहेत. कारण मतं ठरलेली असतात आणि त्याच्यामुळे समोर निकाल निश्चित असतो. 2-5 मतांसाठी त्या ठिकाणी घोडाबाजार करणं कोणालाही त्या ठिकाणी कबूल नसतं किंवा ते योग्यही नाही. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की सर्व पक्षांनी ठरवलं तर बिनविरोधसुद्धा या निवडणुका होऊ शकतील. राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही आहे. बारामती झाली मात्र राहुरी झाली नाही. त्या ठिकाणी शरद पवार गटाकडून जे उमेदवारी करणार होते अर्थात प्राजक्त तनपुरे, मुख्यमंत्र्यांचा फोन येतो आणि त्यांनी उमेदवारी माघारी घेतलेली आहे. ते कुठेतरी भाजपमध्ये जाणार अशा पद्धतीची चर्चा आहे. ते स्वतः देखील लवकरच त्यांची भूमिका देखील जाहीर करणार आहेत. काय नेमकी? नाही, मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बिनविरोध निवडणुका व्हाव्या यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी पवारसाहेबांनी उमेदवार दिला आणि तिथल्या जनतेवर निवडणूक लादले गेले. मला वाटतं जे महाराष्ट्रामध्ये तरुण नेतृत्व आहे त्याला आता विकासाचं राजकारण हवं आहे आणि त्याच्या पक्षापलीकडे जाऊन या राज्याला प्रगतीकडं विकासाकडं कोण नेऊ शकतं याबाबत देवेंद्रजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास महाराष्ट्रातील उमद्या नेत्यांचा आहे. आणि त्यातून उद्या जर प्राजक्त तनपुरेंनी प्रवेश केला तर त्या ठिकाणी आश्चर्य वाटाय नको. कारण शेवटी तिथल्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर सत्तेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी देता येतो आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी न्याय देतील अशा विश्वासानं ते जर भारतीय जनता पार्टीत आले तर त्यामध्ये आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. निश्चितच. सर, नाशिकचं जे काही TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आहे ते गेल्या काही दिवसांपासून गाजतंय. याच कंपनीची जी HR होती निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून फरार होती. आता त्या निदा खानला निलंबित करण्यात आलेलं आहे त्या कंपनीच्या प्रशासनाकडून अशी माहिती आता समोर आलेली आहे. नाही, केवळ निलंबित करून चालणार नाही तर अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये
एक प्रकारचं लव जिहाद हे सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पकडून FIR दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि सर्व ठिकाणी अशा प्रकारचं इन्स्पेक्शन करून, कारण हे निदर्शनास आलं म्हणून आपल्याला दिसलं, अन्यथा अनेक ठिकाणी अशा गोष्टी चालू आहेत, अशा प्रवृत्तीच्या त्या ठिकाणी कंपन्या आहेत, काही विशिष्ट लोक आहेत. तर मला वाटतं सगळ्याची तपासणी करून या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. शेवटचा प्रश्न सर, अशोक खरात ज्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, त्याचं जे ट्रस्ट आहे शिवलीला, या ट्रस्टचा उपाध्यक्ष काही वेळापूर्वी त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे, त्यावरून देखील आता काही संशय हा व्यक्त केला जाताना पाहायला मिळतोय. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये तपास यंत्रणा त्या ठिकाणी निश्चितपणे तपास करेल. त्याच्यामध्ये या विषयाशी काही संबंध आहे का तेही त्या ठिकाणी तपासलं जाईल आणि पूर्णपणे पारदर्शीपणे या अपघाताची सुद्धा माहिती जनतेसमोर येईल आणि त्याचा काही संदर्भ याच्याशी आहे का निश्चित तपासलं जाईल. धन्यवाद सर. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.